श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, जे लोक चूक करूनही आपल्या चुका खूप काही वेळेस लपवतात आणि पुढल्या व्यक्तीसमोर खूप काही उच्च दर्जाचे दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण ते मनातून खचून गेलेले असतात, कारण त्यांना त्यांच्या कृत्यावर पश्चाताप होत असतो, पण तरीही ते आपल्या चुकांना मान्य न करता पुढे जाण्याची इच्छा ठेवतात. त्यावेळेस देव त्यांना त्या शिक्षा प्रदान करतात, कारण देव जाणतात की त्यांनी त्या व्यक्तीबद्दल चुकीची इच्छा केली आहे, चुकीचे काहीतरी केले आहे, पण तरीही स्वतःची चूक न मानता त्यांना फक्त आपलेच खरे ठरवायचे असते. ते त्या कृतीतून दाखवू इच्छितात, पण तशा वेळेस देव त्यांना माफी देत नाही. जे चुकीचे आहे ते चुकीचेच ठरणार आहे. जे कधीही सत्याच्या बाजूने नाही ते असत्य पुढे येणारच आहे. जर देव तुम्हाला तुमच्या चुका दाखवत असेल तर ते जो कोणी मान्य करतो आणि त्याबद्दल मनात पश्चाताप करतो, तेव्हा देव त्याला माफीही देतात आणि त्याला एक नवीन चांगला मार्ग शोधूनही देतात. देव म्हणतात, बाळा, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा लोकांबद्दल काही विचार, काही नकारात्मक ऊर्जा ठेवत असाल तर ती आत्ताच तुमच्या मनातून काढून टाका, कारण ते त्यांच्या खूप काही कार्याबद्दल आता पश्चातापात आहेत आणि त्यांना त्यांच्या वेदनाही प्राप्त झालेल्या आहेत, कारण त्यांनी ते चुकीचे कर्म करून खूप काही चूक केलेली आहे, पण आता मात्र त्याचा पश्चाताप ते करत आहेत. तेव्हा जो कोणी देवाकडे पश्चातापासह माफी मागतो तेव्हा देव त्याला मोठ्या मनाने माफ देखील करतात आणि त्याच्यासाठी असे मार्ग उघडून देतात की आता पुन्हा त्यांनी त्या चुकीच्या मार्गावर जाऊ नये. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर होय म्हणा आणि चुकीच्या लोकांनी प्रायश्चित्त केलेच पाहिजे असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, तुझ्यासोबत अन्याय झाला असेल, जर अन्याय करणारे तुझेच नाते असेल, जर ते तुझेच जवळची व्यक्ती असेल आणि त्यांनी तुझ्यावर खूप काही अन्याय केला असेल, तुझ्या अधिकारांना त्याच्याकडे खिचून तुला खूप काही एकटी पाडले जरी असेल तरी घाबरू नको. देवाचा न्याय तुमच्यासोबत नक्की योग्य वेळेवर होईल. देवावर नितांत श्रद्धा, भक्ती ठेवा. श्रद्धेने देवाला हाका मारा आणि देव तुमच्या कार्यात तुम्हाला ती मदत करतील आणि तुम्हाला तो न्याय देतील, कारण जेव्हा अन्यायाविरुद्ध तुम्ही देवाकडे प्रार्थना करता त्या न्यायासाठी देवाकडे खूप काही प्रार्थना करून ते मागू लागता की माझ्यासोबत न्याय करा, तेव्हा देव ती प्रार्थना ऐकतात, स्वीकार करतात आणि तुमच्यासोबत न्याय केला जातो. कधीकधी काही गोष्टींना तुम्हाला प्राप्त होण्यासाठी विलंब लागतो. काही निर्णय होण्यासाठी विलंब लागत असेल तर घाबरून जाऊ नका, हार मानू नका. कुणाही पुढे त्या गोष्टीसाठी भीक मागू नका, कारण देव योग्य वेळ आल्यावर सर्व काही योग्य करणार आहे आणि तो योग्य निर्णय तुम्हाला दिला जाईल. तो योग्य मान सन्मानही तुम्हाला प्राप्त होईल. तेव्हा घाबरून जाणे टाळा आणि आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे चालत जात असताना देवाला ती शक्ती, ते सामर्थ्य मागा. त्यामुळे तुम्ही ते दिव्य प्राप्त करू शकाल. देव तुम्हाला देवाची ऊर्जा प्रदान करत आहेत. देव तुम्हाला सुखाचा आशीर्वाद देत आहेत. तुमच्या मागील काळात काही चुका झाल्या असतील तर तुम्ही त्यासाठी क्षमा मागू शकता. देव तुम्हाला नक्कीच क्षमा करतील. कधीकधी आपल्या मनाप्रमाणे काही घडत नसले तर आपण देवाला दोष देतो, पण तो दोष देवाला न देता आपल्या त्या चुकींच्या कर्मांना दिला तर ते योग्य ठरेल, कारण जेव्हा आपल्या हातून काही चुका घडतात तेव्हा त्यासाठी आपण माफी मागणे आणि क्षमा मागणे हेच आपल्या हाती असते
आणि पुन्हा त्या चुकीच्या मार्गाने न वळणे हेच त्याचे प्रायश्चित्त असते. तुम्ही सहमत असाल तर होय, माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि प्रगती मिळो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.